आजचा आपला प्रमुख कार्यक्रम म्हणजे आजचे आपले व्याख्यान धागा धागा अखंड विणया या विषयावर होणार आहे। कुटुंबातील प्रत्येकाने आपले नाते म्हणजे धागे कसे विणायचे, भावनिकता कशी जपायची, नाती कशी जपायची आणि नाते जपताना म्हणजे धागे बांधताना ती गाठ हळूवार कशी बांधायची। कारण जर चुकीची गाठ बांधली गेली तर ती सोडवली तर जाते, पण त्या गाठीमुळे त्या धाग्यांना त्या नात्यांना कायमच्या ज्या सुरकुत्या पडतात त्या पडू नये म्हणून आणि ते धागे म्हणजे नाती तुटू नये म्हणून, कारण ती ताणली तर तुटूही शकतात, त्यामुळे किती ताणायची हे सुद्धा आपल्या हातात आहे। आणि तसेच आपल्या कौटुंबिक आयुष्य सुखी करताना समाज एक कुटुंब कसे करता येईल याचेही मार्गदर्शन आपल्याला या व्याख्यानातून मिळणार आहे। चला तर मग सर्वजण मिळून या व्याख्यानाचा लाभ घेऊया आणि धागा धागा अखंड विणूया, कुटुंबातील भावनिक नाते जपूया। सौ सरिता पगारे यांना मी मंचावर आमंत्रित करते। सर्वांनी हे व्याख्यान व्यवस्थित ऐकावे, यावर आधारित प्रश्नमंजुषा शेवटी घेण्यात येणार आहे। त्याची अचूक उत्तरे देणाऱ्याला आपण बक्षीस देणार आहोत, तर याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि व्याख्यान शांतपणे ऐकावे। प्रथम माझी खूपच छान ओळख करून दिल्याबद्दल स्मिताला धन्यवाद। आज मला इथे बोलावलं, ह्या परिवाराचा एक अंश आज मी बनू शकते, त्यासाठी मी खरोखरच मोरे सरांची खूप आभारी आहे। मोरे सर मला भेटायला आलेले की मॅडम तुम्ही येणार का, असं मी प्रीती स्मृती मंचाचा 3 वर्ष झाले मी असे उपक्रम करतो। मोरे सरांबद्दल ऐकलं होतं, प्रीती मॅडमबद्दल पण ऐकलं होतं। माझी घनिष्ठ मैत्रीण प्रीती मॅडमची मैत्रीण होती, पण दुर्दैव म्हणावं माझं की मला त्यांना त्या असताना भेटता आलं नाही। पण जेव्हा हे मला भेटायला आले तेव्हा मला असं वाटलं की त्यांचं कार्य, त्यांचं जे काम होतं हे सगळं अविरत चालू राहणार आहे याची खूप मला खात्री वाटली। कारण ज्या प्रकारे संजय सरांनी मला सगळा त्यांचा प्रवास सांगितला, त्यांनी मला एक स्मरणिका पण दिली। मला वाटतं 2022ची ती स्मरणिका आहे आणि त्या स्मरणिकेमध्ये प्रीती मॅडमबद्दल बऱ्याच लोकांनी, काही विद्यार्थी असतील, काही मित्रपरिवार, नातेवाईक, ह्या बऱ्याच जणांनी प्रीती मॅडमबद्दलची जी त्यांची श्रद्धा होती, त्यांची मतं होती, त्यांच्याबद्दलचं प्रेम, जिव्हाळा ह्या सगळ्यावरती भरभरून लिहिलेली एक स्मरणिका मला जेव्हा दिली तेव्हा मला खरंच असं वाटलं की जगणं तर विलक्षण होतंच, पण जाणं पण इतकं विलक्षण असू शकतं का एखाद्या माणसाचं। तर ते जाणं इतकं विलक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी जो अगदी प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण जो त्यांनी समाजाचा, विद्यार्थ्यांचा, आज 4000 मुलांच्या शाळा चालवणं आणि त्या सगळ्यांना जोडून ठेवणं, विद्यार्थी वृंद असू दे, कर्मचारी वृंद असू देत आणि जेडपीचे लोक असतात, बऱ्याच लोकांबरोबर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि संबंध ठेवावे लागतात, ऐकावं लागतं, इन्स्पेक्शन्स असतात, खूप त्रुटी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात आणि ह्या सगळ्यामध्ये खूप मानसिक ओढाताण नक्कीच होत असते। पण शिक्षण सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी तो त्यांचा प्रवास सुरू केला आणि एका ध्येयाने त्यांनी म्हणजे शिक्षक होणं पर्याय नाही म्हणून आउट ऑफ चॉईस आणि आउट ऑफ कंपल्शन किंवा आउट ऑफ नो चॉईस शिक्षक बनतात असं माझं मत आहे। पण आउट ऑफ चॉईस जेव्हा शिक्षक बनतो, आज मला तुम्ही इथे सगळे जेवढे बसलेले आहात त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला जर मी की तुम्हाला कुणाकुणाला वाटतं तुमच्या मुलाने शिक्षक व्हावं, तुमच्या मुलीने शिक्षिका व्हावं, फार दुर्मिळ मला 1-2 अशी उत्तरं मिळतील की हो मला वाटतं की शिक्षक व्हावं। तर असे शिक्षक जे इतर सगळे लोकांना घडवतात, आपल्याला ज्या प्रतिष्ठित व्यावसायिक किंवा करिअर म्हणता येईल वाटतात त्या सगळ्यांना घडवण्याचं काम जो शिक्षक करतो, त्या हाडाच्या शिक्षिका होत्या म्हणून त्या बाय चॉईस शिक्षिका तर झाल्याच,
पण मला संजय सरांनी असंही सांगितलं की आम्ही ठरवलं होतं, आमचं लव्ह मॅरेज होतं आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही मूल होऊ देणार नाही. म्हणजे माझं जे प्रेम आहे ते कुठेही वाटल्या जाणार नाही आहे, ते माझ्या कार्यात सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं त्यांनी केलं. प्रीती मॅडमची स्मरणिका बघितल्यावर, ह्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर माझ्या मनात 3 शब्द उमटले: प्रीती, श्रुती आणि कृती. आणि त्या 3 शब्दांना इतकं सार्थकी जीवन हे आहे हे मला जाणवलं की प्रीती प्रत्येकावर प्रेम केलं. आज हा परिवार, मला आज इतकं छान वाटतंय, तुम्ही खूप मंगल वातावरणात राहतात. कारण जेव्हा या मुली नृत्य सादर करणार होता त्याच्या आधी मंदिरातली घंटा वाजत होती. हा एवढा मोठा परिवार, आज तुम्ही इतर सोसायट्यांमध्ये जा, रस्त्यावरचे फेरीवाले हे ते इतके डिस्टर्बन्सेस असतात, शांती अशी नसते. एका एनर्जीमध्ये लोक सापडत नाही. आज तुम्ही एका एनर्जीमध्ये इथे वावरता आहात, इथे बसलेले आहात, हे खरंच दुर्मिळ आहे. तर ह्या प्रीती मॅडमने सगळ्यांना प्रेम दिलं आणि हा परिवार जो मी तुमचा बघते पार्क साईडच्या अनुषंगाने आला असेल, पण एवढा मोठा परिवार आपला करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं स्वतःचं मूल समजून त्याला घडवणे, हे प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. आणि हे प्रेम तात्पुरताचं नसतं, हे प्रेम आतून येतं. आणि हे प्रेम म्हणजे माणसाची जडणघडण फक्त प्रेम, त्यामुळे त्यांचं नाव त्यांना खूप साजेसं होतं. दुसरं मला असं वाटलं की कृती तुम्ही बघतातच आहात. ती कृती नसती तर आज कदाचित आपण इथे नसतो. त्यांच्या कृतीमुळेच आज आपण इथे आहोत. आणि मला असं वाटतं हे अविरत चालू राहील. किमान संजय सर तरी की हे ह्याच्यात खंड पडू देणार नाही याची मला खात्री आहे. तिसरा शब्द श्रुती. श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे चांगलं ऐकणं, श्रवण. जेव्हा आपण चांगलं ऐकतो, चांगलं जी माणसं ऐकतात त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांची प्रीती ती नक्कीच अवर्णनीय आणि चांगलीच असणार. त्यामुळे त्या प्रीती मॅडमच्या आजच्या या तृतीय स्मृती दिनाबद्दल दिनाप्रित्यर्थ मी इथे आले तर त्यांना संख्येने इथे आला आहे. पण माझ्या 16 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटाचं मी काउन्सिलिंग करते, समुपदेशन करते, करिअर गायडन्स करते. सगळं त्यांनी सांगितलंच आहे तुम्हाला. ते सगळं करताना मला बऱ्याचदा असं जाणवतं की कुठेतरी कुटुंब तुमच्या विकासासाठी, तुमच्या घडण्यामध्ये कुटुंबाचा सगळ्यात मोठा भाग असतो. आणि प्रथम काय असेल ते कुटुंब असतं तुमच्या घडण्यामध्ये. मध्यंतरी मी एक मानसिक आरोग्यावरची परिषदेला गेलेले. त्या परिषदेमध्ये असे विषय होते की मानसिक आरोग्य आणि अर्थकारण, मानसिक आरोग्य आणि समाजकारण, मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्य, आणि मानसिक आयुष्य आणि कुटुंब, मानसिक आरोग्य आणि कुटुंब. त्या सगळ्या परिषदेमधनं जो सार निघाला त्यात असं तज्ज्ञांनी सांगितलं की कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग आहे तुमच्या व्यावसायिक तुमचं जे काही आयुष्य असतं त्याच्यामध्ये, आर्थिक आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये कुटुंब हा केंद्रस्थानी असतो. पण मग आता खरंच या कुटुंबाकडे आपण कसं बघतो आहोत? कुटुंब, आपली जी कुटुंब संस्था आहे ती मला वाटतं जगभरातली सगळ्यात अवर्णनीय किंवा अमूल्य अशी कुटुंब व्यवस्था आहे. मार्गारेट थॅचर जेव्हा भारतात आल्या होत्या तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं होतं की तुमच्या इतक्या युनिटी आणि डायव्हर्सिटी आपल्या देशात आहेत, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी संस्कृती, पण त्याच्यातला व्हायटल पार्ट काय आहे, आत्मा काय आहे तर कुटुंब. आणि तुमची कुटुंब व्यवस्था एवढी सक्षम कशी आहे? जगात आज सगळेजण भारतीय कुटुंब व्यवस्थेवरती अभ्यास करत आहेत. अशी ही आपली कुटुंब व्यवस्था
आज थोडी कमकुवत होते असं वाटतंय का? वाटतंय का तुम्हाला? वाटतंय असं? हात वरती करा. कारण नाहीतर मग मी कुटुंब व्यवस्थेबद्दल खूप बोलते आणि तुम्ही म्हणाल की नाही नाही, कुटुंब व्यवस्था इतकी चांगली आहे, हेल्दी आहे आणि मॅडम उगाचच कमकुवत करतात. तर काही अंशी नक्कीच कुटुंब व्यवस्था कमकुवत होत चाललेली आहे. आपली कुटुंब व्यवस्था हीच आपल्या संस्कृतीचा पाया आहे. ह्या कुटुंब व्यवस्थेचं सक्षमीकरण आपण कसं करू शकतो? आता तुम्हाला वाटेल कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलता आहेत मॅडम, तर मग त्या कुटुंब व्यवस्थेच्या प्रकाराबद्दल बोलतील. ऑफकोर्स बोलणार आहे. कुटुंब व्यवस्था कुठून सुरू झाली असेल याचा जर आपण जरा मागोवा घ्यायला लागलो तर मला वाटतं आदिमानव कळपामध्ये राहत होता आणि जे मिळेल ते खात होता. सर्वायवल हा फक्त एकच हेतू होता, जगणं आणि त्या जगण्यापुरतीच्या गरजा. पण हळूहळू जेव्हा 4चे 8, 8चे 800 असे जेव्हा होत जातात तेव्हा सगळ्याच गोष्टींचा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतो. सुरक्षा हा सगळ्यात पहिला मुद्दा निर्माण होतो. रक्ताची नाती आणि सुरक्षा ह्याचा पण जवळचा संबंध आहे. तुम्हाला वाटतं ना कुटुंबात किती ऑफिसमध्ये काही होऊ दे, शाळेत काही होऊ दे, घरात आल्यावर कसं वाटतं? सुरक्षित वाटतं की नाही? तर ह्या अशा बऱ्याच कारणामुळे आपली कुटुंब व्यवस्था तयार झाली. मग आता आपण काही इथे एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, 4 जणांचं कुटुंब, 10 जणांचं कुटुंब ह्याच्याबद्दल बोलणारच नाही. कारण ही कुटुंब व्यवस्था जी आत्ता तुम्ही ज्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आहात ती तुम्ही काही विचार करून तो पर्याय निवडलेला आहे. असं कुठेच बेंचमार्क नाही आहे की एकत्र कुटुंब सगळे खूप आनंदी असतात, विभक्त कुटुंब सगळे फारच त्रासलेले असतात, किंवा मग एकत्र कुटुंबात सगळे त्रासलेले असतात आणि विभक्त कुटुंबामध्ये सगळे आनंदी. असं नाहीच आहे. शेवटी हे कुटुंब जे घडतं ते कुटुंबातल्या माणसांमुळे घडतं, त्या माणसांच्या विचारांमुळे घडतं आणि त्यांच्या संस्कारांमुळे घडतं. आज आपण संस्कार, संस्कृती हे शब्द तुम्ही बघाल तर तुम्ही कुठलं TV चॅनल लावा, तुम्ही पेपर उघडा, अक्षरशः असा म्हणजे भडीमार चाललेला असतो या शब्दांचा. पण तो कृतीत खरंच येतो का? आणि तो कृतीत येण्यासाठी काय करावं लागेल? तर कुटुंब हे नक्कीच आपल्या मानसिक आरोग्यावरती खूप जास्त परिणाम करत असतो. आणि आता शास्त्रज्ञांच्या म्हणजे संशोधनाअंती हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. पूर्वी एक असा काळ होता की अरे बुद्धिवान म्हणजे फारच सुखी असेल, बुद्धिवान, पैसा मिळाला, बुद्धी आहे, छान जॉब मिळाला, शिक्षण छान झालं, हे सगळं असेल पण माझा भावनांक जर कमी असेल तर मी सुखी असेलच ह्याची कुठलीही गॅरंटी नाही. पण मी सरासरी ॲव्हरेज बुद्धिमत्ता असेल आणि माझी जर माझी बुद्धिमत्ता जर जास्त असेल तर कदाचित मी खूप यशस्वी होऊ शकेल. बरं, यशस्वीतेचे पॅरामीटर्स पण व्यक्तिपरत्वे बदलतात. कुठलंही एक पॅरामीटर नाही आहे. आज एखाद्या पोलिओ झालेल्या मुलाला खुर्चीतनं उभं राहणं स्वतःच्या पायावर हे म्हणजे त्याचं परमोच्च यशस्वीतेचं की तो यशस्वी झाला. त्यामुळे हे बदलणार आहे. पण मग आपण काय पॅरामीटर लावतो? आपण नक्की सुखी, कोहेजिव्हनेस, आपल्या कुटुंबामधली हार्मनी, एक लय, कुटुंबामधली परस्पर संबंध कसे आहे? आज कुणालाच कुणासाठी वेळच नाही आहे आणि त्याला पर्याय नाही आहे. म्हणजे माझं अजिबात असं मत नाही आहे की स्त्रिया नोकरी करतात, घराच्या बाहेर पडतात म्हणून कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंय, असं नाही आहे. आज त्या सिद्धीची ऊर्जा बघून तर मला असं वाटलं की बापरे, ती 10 गाड्या ओढू शकते, एवढ्या ऊर्जेने ती इथे सगळं ते प्रेझेंट करतो. म्हणजे इतकी आपल्याकडे इतकी क्षमता आहे, पण त्या क्षमतेचा वापर आपण करत नाहीये आहोत का? त्या क्षमता वापरत नाही आहोत का? तर कुटुंब हे कुठल्याही प्रकारचं असू दे, पण कुटुंबातल्या माणसांमध्ये भावनिक आरोग्यावरती आपल्याला काम करणं आज काळाची गरज झालेली आहे. कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच अशा गोष्टी बघते. मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगा आला होता
तर त्याला मी सांगितलं चित्र काढ, बोलतच नव्हता. त्याने चित्र घराचं काढलं. तर मी म्हटलं अरे छान चित्र काढलंय तू, पण ते इथलं घर नाही वाटत आहे. म्हणे हो हे ना खूप लांब जंगलातलं घर आहे, कारण असं उतरतं छप्पर वगैरे काढलेलं होतं. म्हटलं अरे वा खूपच सुंदर काढलंय रे तू, तुला आवडतो का निसर्ग? म्हणे हो मला निसर्गातच आवडतो. मग मी म्हटलं छान काढलं. आणि तो कागद त्याच्या हातातनं घेत होते तेव्हा तो म्हटलं थांबा थांबा मला नाव लिहायचंय ना घराचं. मी म्हटलं लिही नाव. त्याने त्याच्यावर घर असं नाव लिहिलं. ही सत्य परिस्थिती, खरं आहे. तर मी त्याला म्हटलं तू घर नाव लिहिलं, तू घरच काढलं ना घर. हो ना मॅडम, पण घर घर असतं का घरात? आणि मग मला त्याने सांगितलं की माझ्या घरात तर कुणी नसतं दिवसभर, माझ्या घरात कुणी नसतं, मला खेळायला जाण्यासाठी मला कुलूप बंद असतं. 9वीतल्या एका मुलाने मला सांगितलं की मॅडम मला बॅट पकडता येत नाही, मला बॉल टाकता येत नाही. का बरं? तर तू अभ्यास करायचा आहे, मी जरी बाहेर असते तरी तू खेळायला जायचं नाही. हे त्या मुलाचं बालपण आणि विकास हे सगळं दाबून टाकलेलं जर पालकत्व असेल तर आपण अजिबात सशक्त राष्ट्राची कल्पनाच करू शकत नाही. तर हे कुटुंब म्हणजे काय? तर कुटुंबामधली माणसं आणि त्या माणसांची ऊर्जा, त्यांचे विचार हे कुटुंबाचं स्वास्थ्य ठरवतात. आज पार्क साईटमध्ये 1500 फ्लॅट आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये एका तुमच्या सेक्टर काय असेल MS2 काय जे काय असेल त्या प्रत्येक सेक्टरमध्ये मी समजते 50 फ्लॅट आहे. 50 फ्लॅट अगदी त्याच प्रकारचे आहेत की नाही, खिडकी खाली खिडकी, 1 इंच कमी नाही 1 इंच जास्त नाही. पण त्या 50 फ्लॅटमध्ये तुम्ही जेव्हा कुणाकुणाच्या घरी जाता तेव्हा सारखंच वाटतं का हो? नाही वाटत. म्हणजे काही काही जणांकडे उंची फर्निचर असतं, खूप इंटेरियर केलेलं असतं. पण आपण गेलो की चला मग चहा घेतला, चला आता कधी निघू असं होतं. आणि काही काही जणांची घरं साधी असतात पण आपला पाय निघत नाही. हे कशामुळे? त्या भिंतीमध्ये त्या 2000 स्क्वेअर फूटमध्ये कुठलीही क्षमता नाही आहे तुम्हाला स्वस्थ पीसफुल ठेवण्याची. ती क्षमता आहे त्या कुटुंबातल्या माणसांची एकमेकांकडे ऊर्जेचं जे आदान प्रदान चाललेलं असतं, जे विचार असतात, जे संस्कार असतात, जे कौटुंबिक वातावरण असतं, त्यात ती ऊर्जा असते. ती ऊर्जा असली की मग आपल्याला त्या घरामध्ये खरंच साधं घर असतं, एखाद्या काकूंनी साधे आमटी भात केला तरी अरे काय मस्त. ह्याला कुटुंब म्हणतात. आणि हे कुठेतरी मिसिंग होते असं मला आता वाटायला लागले माझ्या प्रॅक्टिसमध्ये. जी कुटुंब व्यवस्था 90 वर्षाच्या आजोबांपासून ते आज 9 वर्षाचं 9 महिन्याचं बाळ असे आपल्या किमान 3 पिढ्या एकत्र राहणारी कुटुंब व्यवस्था होती. काही कारणाने जरी आपण वेगळं झालेलो असलो तरी आपण शारीरिकदृष्ट्या वेगळे झालेलो आहे, गरज म्हणून वेगळे झाले, पण मानसिक अंतर आपलं जास्त वाढतंय का ह्याच्याकडे प्रत्येकाने लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे. तर ते मानसिक अंतर जर वाढलं नाही तर मला असं वाटतं की आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती छान काम करतो आहोत आणि आपल्याला आपल्या कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व कळलेलं आहे. आज प्रत्येकच जण कुठल्या रेसमध्ये धावतोय, कशासाठी धावतोय, केवढी जीवघेणी स्पर्धा. कधी कधी असं वाटतं नाही कशासाठी. एकदा मी असं बघितलं की एक कुटुंब त्यांनी ठरवलं, वाचलेली गोष्ट आहे, त्यांनी ठरवलं की सुट्टी आहे आता मस्त 4 दिवस, तर आता दोघं मुलं आणि आई बाबा निघाले बेंगलोरला जायला. मुंबई बेंगलोर हायवेवर प्रवास करायचा होता. रोड तर एकदम चकाचक लोण्यासारखी गाडी लोण्यावर चालते असं वाटत असलेला रोड. आणि मग खूप प्लॅन झाले की आपल्याला उद्या जायचं आहे बेंगलोरला. मुलं आपले हे करून घ्यायचे, ते करून घ्यायचंय, कुणी आपलं आयपॉड घेतंय, कुणी आपलं पेन ड्राईव्हमध्ये गाणी, जाताना गाणी ऐकायची आहे, आई 4 पदार्थ करून घेते आहे. कारण सगळ्यांचा मूड फ्रीक आउट, आनंद, बाहेर पडायचंय घराच्या. कुणाला नाही आवडत? प्रत्येकाला आवडतं ना.
घराच्या बाहेर पडायला, जग फिरायला किंवा एक्सप्लोअर करायला. तर असा हा सगळा रात्रीचा सगळा चाललेला, सगळे अतिशय आनंदात की आता आपल्याला उद्या जायचं आहे ट्रिपला. सकाळी वेळेप्रमाणे, अगदी मुलं एरवी उठत नाही लवकर शाळेत जाताना, 10दा उठवावं लागतं. रविवारी तर नाहीच म्हणतात उठायला, पण गावाला जायचं तुम्ही सांगा ते पटकन उठतात, तयार होतात आणि निघतात. असं सगळं ते कुटुंब निघालेलं. मस्त गाणी पण लावली आवडीची आणि गप्पा मारत कुटुंब निघालं. 50-1 किलोमीटर गाडी आल्यावरती बाजूने एक छोटी गाडी ओव्हरटेक करून गेली. आता कसा मनुष्य स्वभाव असतो बघा, किती छान चाललेलं होतं ना सगळं आनंदात, आणि आपण रेसमध्ये निघालेलोच नाहीये, आपण प्रवासाला निघालोय, पण ती गाडी छोटी, माझ्यापेक्षा कमी सीसी असलेली गाडी पुढे जाते म्हणजे काय. मग आपल्या गाडीचा स्पीड यांचा वाढला, मग ती टसर, मग ती रेस, आणि मग तू पुढे मी मागे, तू पुढे मी मागे, याच्यामध्ये साधारण 150-200 किलोमीटर प्रवास चाललेला आहे. मुलं विसरले आहेत की आपल्याला गाणी ऐकायची आहे, आई विसरली की सँडविच आणलेले आहेत, आईचा जीव मुठीत, एवढ्या जोरात गाडी चालवता आहेत, काही झालं तर काय. आणि 100-200 किलोमीटर गेल्यावर असं होतं की त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो, म्हणजे जी छोटी गाडी पुढे गेलेली असते तिचा ॲक्सिडेंट होतो. तत्परतेने हे कुटुंब गाडी साईडला घेतात, गाडीतनं उतरतात, त्या कुटुंबाची मदत करायचा प्रयत्न करतात. मनुष्याचा स्थायी भाव काय आहे हो? मनुष्याचा स्थायी भाव एकमेकांना परोपकार, एकमेकांचं दुःख बघणं किंवा एकमेकांना त्यांच्या संकटात मदत करणं, हा खरं तर आपला स्थायी भाव आहे. मग हा कुठे गेला होता त्या रेसमध्ये? कशाला ती रेस? आणि त्या रेसमध्ये आपण गमावलं काय काय? पूर्ण कुटुंबाचा आनंद वर पाणी, जो काही प्लॅन केला होता त्याच्यावर पाणी. ही कशाची रेस आहे? ही कशाची चढाओढ आहे? कशासाठी? मला वाटतं हल्ली मला कुटुंबांना सांगावं लागतं, आईवडिलांना पण, थोडा पॉज घेता का? पॉज. आपल्याला पॉज घेणं समजायला हवं, कुठे थांबायचं समजायला हवं. आणि आपल्याबरोबर आपली मुलं आहेत, ते लहान मुलं तर आता इथे मला खूप लहान मुलं दिसत नाही, पण सगळ्या लहान मुलं जी असतात साधारण आपण बाल्यावस्था म्हणतो, स्पंजच असतं ते, तर स्पंज, सगळं काही टिपल्या जातं. तेव्हा आपण काय करतोय? बाबाने गाडीची रेस केल्यावर का नाही तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाल्यावर गाडी विली करणार आणि आणखी 200च्या स्पीडने चालवणार? धडा काय मिळाला आहे? तोच मिळाला आहे. कुटुंब व्यवस्था आपली इंटॅक्ट आहे, पण आपली वर्तणूक काय संस्कार घडवते आहे? मुलांना आनंद, निर्भीड आनंद घेण्याची संधी आपण गमावतो आहोत, आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. आज मानसिक आरोग्याच्या जर काही तुम्ही, मानसिक आजाराच्या जर काही आजार तुम्ही बघितले तर त्यामध्ये स्पर्धा, स्वाभिमान, अभिमान कमी असणे, कॉन्फिडन्स कमी असणे, भीती वाटणे, ह्या सगळ्या गोष्टींनी मानसिक आजाराची सुरुवात होऊ शकते. मग आपण हे सगळं पुरवतो आहोत का? आपण एक सुदृढ, सक्षम, हेल्दी कॉम्पिटिशन, काही गरज नाही आहे. उलट त्या बाबाने जर सांगितलं असतं की अरे त्याला घाई असेल कदाचित, त्याला जाऊ दे पुढे, आपण तर ट्रिपला निघालो आहोत ना. ऑलरेडी तुम्ही तुमच्या ऑफिसचे टेन्शन्स असतात तुमच्या, आणि स्त्रियांना सुद्धा, स्त्रियांची तर मी तर म्हणते तारेवरची कसरतच आहे. कारण अजून एक आहे आमच्यामध्ये, तो सुपर वुमन सिंड्रोम असा खचाखच भरलेला आहे, खचाखच. म्हणजे सॉरी टू से, पण मला असं वाटतं की त्याची गरज नाही आहे. तो सुपर वुमन सिंड्रोम ना तुम्हाला समाधान देतोय ना तुमच्या कुटुंबाला. तुम्ही सगळं करा, कुठे थांबायचं, किती वेळ करायचं, कधी करायचं, या सगळ्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि ते आपण जे करू तेच आपली मुलं पण
करणार आहात हे डोळसपणे, जागरूकपणे ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कुटुंब व्यवस्था ही सार्वभौम व्यवस्था आहे. माणसाने माणसाच्या सुरक्षितेसाठी मानसिक बळ पण तुम्हाला कुटुंबामधनं मिळतं. तर ह्या सगळ्या म्हणजे ह्या व्यवस्था जेव्हा झाल्या ना, तेव्हा माणसाच्या शारीरिक मानसिक गरजांचा अभ्यास करून ह्या व्यवस्था तयार झालेल्या आहे. खूप संशोधन त्याच्यावरती होतं. आज कुटुंबात संवादच नाही आहे. आमचा संवाद मोबाईलशी आहे, स्क्रीनशी आहे. मग तो स्क्रीन बरं असं आहे ना की मी कुणाला नाही म्हणायचं. एकत्र कुटुंबात मी 3-4 पिढ्या फोनवर बघितल्या. फोनची सवय मुलांना आपणच लावतो. का तर तो जेवत नाही ना, मग जेवताना तो बघता बघता जेवेल ना पटापट म्हणून. मला घर आवरायचं म्हणून मी कार्टून लावून ठेवले. तुम्ही तुमच्या सोयीसाठी मुलांच्या सवयी बदलता आहात आणि मग मुलं मॅनिप्युलेटिव्ह होता आहे. मुलांना कळतंय की अच्छा हे करताना म्हणजे मग जर असं झालं, मुलं वाट बघतात आता पाहुणे आले की मला सगळं मिळेल, आई होच म्हणेल, खाली खेळायला झाले हो मिळेल, मोबाईल पण देईल. कारण आपण घाबरतो ना, त्यांच्यासमोर टँट्रम होतील, ते काय म्हणतील. तुम्हाला जर तुमच्या मुलांवर संस्कार करायचे असतील, तुम्हाला तुमच्या मुलांच्या चांगल्या सवयी घडवायच्या असतील, तर ते टेम्पररी आहे. त्यांना काय वाटतं ते. कारण दुसरी गोष्ट घडली की ते पहिली गोष्ट विसरणार आहे. आज किती बातम्या आपण टी व्हीवर बघतो सांगा बरं. महिनाभरापूर्वी संजय राऊत काय बोलले होते अजिबात आठवत नाही. हे सगळं शॉर्ट मेमरीमध्ये राहतं. तर तेव्हा आपण जेव्हा मुलांना अशा गोष्टींसाठी तयार होतो किंवा लगेच आपण त्यांच्या त्या इमोशनल मॅनिप्युलेशनला बळी पडतो, तेव्हा ॲक्च्युली काय होतं की ती गोष्ट समोरचा विसरून जाऊ शकतो, पण तुमच्या मुलाची ती सवय आणि मग त्याचं मॅनिप्युलेशन की कधी काय करून घ्यायचं हे सवय तो करायला लागतो. तर कुटुंबाचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य पण खूप महत्त्वाचं आहे. आज मला सगळ्या वृद्धांना, रिटायर्ड सिनियर सिटीजनला सांगावंसं वाटतंय की आयुष्य मर्यादा खूप वाढलेली आणि आपल्याला शारीरिक आजार जरी नसले तरी मानसिक आजार हे कुठल्या टप्प्यावर कसे डोकावतील काही सांगता येत नाही. तुम्ही अस्तू नावाचा मूवी बघितला असेल. काही लोकांना असं वाटतं की आम्ही कार्यरत नसलो की मानसिक आजार होतात, आयडलनेस आला की मानसिक आजार होतात, पण असं नाही आहे. अस्तू नावाच्या चित्रपटामध्ये ते प्रोफेसर दाखवले आहेत, अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व दाखवलं आहे, पण त्यांना डिमेन्शिया होती. तर आपले मानसिक आजार थोडंसं आपण परत सांगते कुटुंब पद्धतीचा फायदे काय आहे. आपल्याला जर माहिती असेल की माझ्या आधीच्या पिढीला असा आजार होता, तुम्हाला त्याची काळजी घेता येते, प्रिव्हेंटिव्ह करता येतं. माझ्या आईला शुगर होती, कदाचित मला अनुवंशिकतेने ती येऊ शकते म्हणून तो माणूस काळजी घेतो. पण ही कुटुंब व्यवस्थाच नसती तर मला कळलं असतं का की मी कशाची काळजी घ्यायची. म्हणजे खूप फायदे आहेत. एक असा सर्वे झाला, 30ल्या लोकांचा एक सर्वे झाला आणि त्यांना विचारलं गेलं की कुठली कुटुंब व्यवस्था चांगली. तर इतके मजेशीर उत्तर आहेत ते मी काही लिहून ठेवलेले आहे की लोकांना कुठल्या कुटुंब व्यवस्था चांगल्या वाटतात आणि कुटुंब व्यवस्थेचे फायदे काय आहेत. एकाने लिहिलं की एकत्र कुटुंबामध्ये कधीच एकटेपणा जाणवत नाही, पैशाची बचत होते, जेवणात बदल पण होतो, तेच बनत नाही, मुलांना खेळायला मित्र नसले तरी घरातच भरपूर मंडळी असते, लाड होतात, अभ्यास पण एकत्र होऊ शकतो, मुलांना वेगळ्या संस्कार शिबिरात घालायची गरज पडत नाही. एकाने लिहिलंय की एका काडीने एका माणसाची पण चूल पेटते आणि 10 माणसांची पण चूल पेटते. म्हणजे बचत कशी होते. इतके मजेशीर उदाहरणं दिले आहेत. पण काही जणांनी हे पण लिहिलं आहे की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुमचं
तुमचं मत समजून घेतल्याच जाईल याची खात्री नसते. एकत्र कुटुंबामध्ये सर्व सणवार एकत्र करण्याची फार मजा असते आणि त्याच्यामध्ये वेगळा उत्साह असतो असं एकाने लिहिलंय. एका बाईंनी लिहिलं की मला गावाला जाताना प्रश्नच पडत नाही नवऱ्याला डबा कुठून लावायचा आहे, तो बनवणार आहे की नाही, कारण माझ्या घरात सगळे मेंबर आहेत ना, माझे मुलं शाळेत कोण सोडणार आहे, मला काळजीच नसते. तर आज ह्या तिशीतल्या वर्गाला जर असं वाटत असेल की कुठली कुटुंब व्यवस्था चांगली, पण पर्याय नाहीये. आज आपण जर असं म्हटलं की मी राहतो तिथेच, माणूस बघा ना खेड्यातून शहराकडे कसा येत गेला. आज तुम्ही इथून पुण्याला जायला निघालात, पूर्वी आपण प्रवासाला निघालो की एक 8-10 किलोमीटर सोडलं की असं उजाड असायचं आणि मग एखादं गाव लागायचं आणि पाटीवर लिहिलेलं असायचं. आता इतक्या लोकसंख्येचा एवढी अफाट वाढतीये की गावागावांमध्ये अंतरच राहिलं नाही. सगळ्याच वस्त्या एवढी लोकसंख्या वाढते आहे. जीवघेणी कॉम्पिटिशन तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात, शिक्षणात आहे. तेव्हा बाकीच्या निदान कॉम्पिटिशन पासून आणि बाकीच्या चढाओढीपासून आपण लांब राहूयात. नको तिथे चढाओढ कशाला. तर जी कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब व्यवस्थामध्ये आपल्या हार्मनी आहे का, एकमेकांशी बोलताना आपल्याला विचार करावा लागतो का, ऑफिसमध्ये करावा लागतो. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते याचं आपल्याला भान ठेवता आलं पाहिजे. आपण बघा ना बाहेरच्या जगात किती जणांशी कसं पटवून घेतो. बॉसशी मला सांगा, किती जण बॉसचं 80% गोष्टी आवडत नाही पण पटवून घेतात की नाही, कारण तो बॉस आहे. पण घरातल्या व्यक्तींशी आपण तसं करू शकत नाही, कारण आपण खूपच गृहीत धरलेलं असतं. तर मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती असू दे किंवा ज्या कुटुंबात तुम्ही राहतात ती कुटुंब पद्धती तेव्हाच सशक्त होईल, तेव्हाच आनंददायी होईल जेव्हा तुम्ही एकमेकांना गृहीत धरणार नाही. आज स्त्री पुरुष दोघंही बाहेर पडत आहेत तर दोघांच्या जबाबदाऱ्या समानच आहेत. किंबहुना स्त्रीकडे जास्त आहे, नैसर्गिक आहे त्याला, म्हणजे मी नाही म्हणत नाही, कारण नर्चरिंग जे आहे हा गुण स्त्रीकडे. म्हणजे तुम्ही जर आधी मानवाचं जर बघितलं तर पुरुष शिकारीला जायचे आणि स्त्रिया काय करायच्या, तर स्त्रिया घरकाम करून मुलांना सांभाळून अनेक प्रकारच्या गोष्टी घरात स्त्रिया करत होत्या, कारण त्या मल्टीटास्किंग असतात आणि पुरुष फोकस्ड असतात म्हणून ते शिकारीला जायचे. तर तो जो आहे तो निसर्गतःच काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही आदर करायला हवा. पण कुटुंबातल्या सदस्यांना आपण जर समजून घेतलं नाही, कुटुंबातल्या सदस्यांकडनं फक्तच अपेक्षा करत राहिलो तर अपेक्षाभंग नक्की होणार, घरातलं वातावरण नक्की खराब होणार. खूप असतो आपल्या वागण्यामध्ये, मग ते कुटुंबातले असू दे, मित्र असू दे. असंच झालं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. तो थोडासा बाजूला करा ना, किती सुखकर होतं ना. शूड आणि मस्ट हे शब्द आहे ना, मला वाटतं डिक्शनरीतनंच काढून टाकायला पाहिजे. जसा भोळा शब्द मला असं वाटतं डिक्शनरीत आता राहता कामा नये. लहान मुलं पण हल्ली इनोसेंट नसतात. त्यामुळे हा लावणं म्हणजे आपल्याला जर आपलं वैयक्तिक आयुष्य, आपल्याला जर आपलं पीस हवं असेल, आपल्याला जर शांती हवं असेल, आपल्याला जर असं वाटत असेल की नाही मी माझे पूर्ण पोटेन्शियल यूज करू, आणि आपल्याकडे खूप पोटेन्शियल असतात, खूप क्षमता असतात, पण आपण बऱ्याचदा नको त्या गोष्टींमध्ये नको त्या गोष्टींवर अतिविचार करून, कधी अतिकृती करून आपण त्या क्षमतांचा ऱ्हास करतो. तर त्या क्षमता आपण वापरू शकत नाही. इवन मुलांकडनं पण, मुलांमध्ये खूप क्षमता आहे. आपण आपल्या क्षमता ओळखायला हव्या, मुलांच्या क्षमता ओळखायला हवा आणि त्याच्यासाठी संवाद व्हायला हवा. माझ्याकडे एक 4.5 वर्षाचा मुलगा आहे, मी एका शाळेबरोबर असोसिएट आहे. तो मुलगा 10 वाजले शाळेत
9:30ला येतो, 10:30, 10, 10:30च्या दरम्यान तो असा, कशातच लक्ष नाही. मग त्याच्या पेरेंटला विचारलं की का बरं ह्याला अशी झोप येते, काही तुम्ही त्याचं बघितलं का, काही बाकी प्रॉब्लेम आहे का, शारीरिक वगैरे काही दाखवलंय का डॉक्टरला? म्हणे नाही मॅडम, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं मग तो तर झोपतो. तर म्हणे हो, कारण रात्री तो 12:30-1 पर्यंत, 4.5 वर्षाचा मुलगा फोन ऐकतच नाही. कितीतरी मुलं जेवण स्किप करतात त्या फोन पायी, नंतर जेवतो, नंतर जेवतो, नंतर जेवतो. पण मग ही फोनची सवय, ह्या स्क्रीनची सवय आपण का लावली? ॲडिक्शन आहे हे, आणि हे इतर ॲडिक्शन सारखंच आहे. आज मुक्तांगण सारख्या संस्थेमध्ये सर सोशल मीडिया ॲडिक्शनसाठी करेक्शनसाठी पेशंट आहेत. कुठे चाललोय आपण? आपण आपल्या मुलांना आहा एक्सपिरियन्स करता येण्यासारखी एखादं त्यांच्यामध्ये असलेली क्षमता, एखादं टॅलेंट जर टॅप केलं आणि त्याचा अनुभव दिला, तर मला नाही वाटत की बोर्डमुळे हे होतंय ना. तेव्हा जेव्हा मला एखाद्या गोष्टीत आनंद मिळतोय म्हणजे मी तो जास्त मिळवायचा प्रयत्न करेल ना. तर तो आनंद मिळवण्याची, तो आनंद शोधण्याची सवय आणि त्याच्यासाठी वेळ आणि संवाद आणि सह अनुभूती याच्याशिवाय काम होणार नाही. पण आपण काय करतो? मी पण बिझी आहे, मला पण स्ट्रेस आहे, पण आपण विसरता कामा नये की आपण पालक आहोत. स्ट्रेस सगळ्यांना आहे. अहो, तो ऑफिसच्या बाहेर पिऊन बसतो, तो म्हणतो क्या जिंदगी आहे मेरी, बहुत टेन्शन आहे मॅडम. आतमधला मॅनेजर म्हणतो खूप टेन्शन आहे हो, घरी असं आहे. तो CEO म्हणतो खूप टेन्शन आहे हो प्रोडक्ट. कोणाला टेन्शन नाही? प्रत्येकाला टेन्शन आहे, पण त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडता यायला पाहिजे. लेट गो आपल्याला करता यायला पाहिजे. आणि रिलेशनशिपमध्ये लेट गो, सोडून देणं, याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट धरून 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 बसाल, एक दोरखंड धरून बसा तुम्ही, काय होणार आहे? तुमच्याच हाताला इजा होणार. तर थोडं सोडायला शिका, थोडा विश्वास ठेवायला शिका. मुलांकडे पण मी तुम्हाला सांगते, बऱ्याचदा मुलं सांगतात अहो माझे आई बाबा मी करणार असतो अभ्यास, पण आई लगेच सुरू करते पण मी करत असते. थोडा वेळ द्या ना, थोडा पॉज घ्या ना, बघू तर द्या. आपण करू. इन्क्लुसिव्ह तू, कुटुंबामध्ये व्यक्ती आणि वर्तन ह्याच्यामध्ये पण आपल्याला फरक करता आला पाहिजे. मला तुझं वागणं आवडलं नाही म्हणजे त्या कृतीवरती फोकस आहे. तू ना तू असाच आहे, मला तुझं हे काय आवडतच नाही, तू कधीच ऐकत नाही, चाल ग्रांटेड मी ऐकतच नाही म्हटलंय ना, आता कशाला ऐकायचं? तर ती कृती. आणि जेव्हा केव्हा असं काही होईल, आणि इथे जर मुलं असतील तर मी मुलांनाही सांगू इच्छिते की आपण मनुष्य आहोत, काही ना काही चुका होतातच, चुकांमधनं शिकणार आहोत. प्रत्येक गोष्ट एकदा केल्याशिवाय कळत नाही की त्याचे काय परिणाम होणार आहेत. चांगलं आहे, वाईट आहे. चांगलं आणि वाईट पण काय, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते कदाचित कुणासाठी तरी वाईटही असू शकतं. ह्या खूपच रिलेटिव्ह टर्म आहे. पण जर मुलांना आपण सांगितलं आणि मुलांनी पण आईवडिलांना, जेव्हा ते केव्हा तुमच्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट घडली, काही तुम्हाला असं वाटलं की नाही हे मी करायला नको होतं, प्रथम येऊन आईवडिलांना सांगा. कारण त्याच्यातनं बाहेर काढणारे फक्त आईवडीलच असतात. शेजारच्या काकूंना एकदा विचारतील बरं नाही रे बाळा, जेवला नाही का, पण आईचा तळतळ त्यांना होणार नाही, कारण त्यांनाही त्यांची अवधा नाही, म्हणजे त्यांचा काय हेतू तसा नाही. तर हा विश्वास मुलांना देणं की जगात तुझं काही झालं तरी माझ्याजवळ येऊन तू सांगू शकतोस, आणि तेव्हा कान देणे. संवादाचा अर्थच तो आहे, सुसंवाद. आपला संवाद फक्त आज क्लासला काय झालं, आज शाळेत काय झालं, इतके कमी मार्क का मिळाले, त्याच्या पलीकडे ती व्यक्ती आहे ना, त्याचं आयुष्य म्हणजे मार्क नाही आहे. तो हाडा माणसाचा, मन असलेला, बुद्धी असलेला व्यक्ती आहे ती. आणि हे सगळ्यांना लागू होतं बरं का, हे फक्त मुलांना नाही लागू होत. ज्या ज्या अपेक्षा आपण करतो तेव्हा तेव्हा थोडं मागे वळून, थोडं त्यांच्या शूमध्ये जाऊन जर बघितलं तर मला वाटतं
की आपण ह्या कौटुंबिक जे आपलं बॉन्डिंग आहे ते सक्षम करण्यासाठी आपण खरोखरच चांगली पावलं उचलू शकतो आणि आपण ते करू शकतो. प्रथम मी नेहमी सांगते, केंद्रबिंदू कोण आहे? आई बाबा मुलं. पहिलं सर्कल जितकं छान बॉन्डिंग, जितकं सक्षम, जितकं स्ट्रॉंग, त्याच्या पुढे दुसरं सर्कल, त्याच्या पुढे तिसरं सर्कल नातेवाईक, आणि मग मित्र परिवार, आणि मग समाज. तर तो बिंदू जो आहे ना, तो बिंदू खूप महत्त्वाचा आहे. तर तिथे आपल्याला खूप काम करायला हवं. आपले शूड, आपले मस्ट, आपल्या अपेक्षा ह्या खरंच रास्त आहेत का, विवेकनिष्ठ आहेत का, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. तर हा जर विचार केला मला वाटतं तर आपण आपली कुटुंब व्यवस्था आणखी जास्त सबळ करू शकतो आणि ती कमकुवतपणाकडे, म्हणजे जी कमकुवत होते आहे तिला आपण नक्कीच उभारी देऊ शकू. कारण मला सांगा, तुम्हाला कुणालाही सगळी सुख आहे. तुमच्या इथल्या मुलांनाही मी विचारते की तुम्हाला सगळे गॅजेट्स दिलेलं आहे, तुम्हाला हवं ते मिळणार आहे, एका बेटावर तुम्हाला ठेवून दिलेलं आहे. यू नेम इट अँड यू विल गेट इट. तुम्ही फक्त म्हणा मला हे हवं, आणि ते तिथे लगेच तिथे प्रकट होणार आहे ती गोष्ट. अशा एका बेटावर तुम्ही आहोत. जगातलं काय म्हणजे काय, हेवन काय, स्वर्गातलं सुख सगळं तिथे आहे, पण तिथे एकही माणूस नाही तुमच्या आजूबाजूला. किती दिवस राहू शकाल? मग जर परत स्थायी भाव काय आहे? समूहामध्ये राहणं, कुटुंबात राहणं, समाजात राहणं, समाजप्रिय समाजशील प्राणी आपण आहोत. तेव्हा त्याचं महत्त्व तिथे गेल्यावर कळेल का मग आपल्याला? ती वेळ येऊ द्यायची आहे का आपल्याला? तर मला असं वाटतं की आत्ता जर आपण ह्या गोष्टीवरती खरंच विचार केला. आज परवा एक गोष्ट मी वाचली, म्हणजे छोट्या कृतीमधनं आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांक वाढवू शकतो. कारण आता सिद्ध झालेलं आहे की बुद्धी कितीही असली आणि भावनांक कमी असेल तर यशस्वीतेचा मार्ग खुंटतो. वाल्याचा वाल्मिकी होण्यामागे भावनांकाचंच मोठं कारण, नाही तर वाल्मिकी झाले नसते. तर आपण जेव्हा असं म्हणतो की मी म्हटलं की राहा तुम्ही अशा ह्याच्यात, तर आपण असं राहू शकत नाही. कारण हे सगळं जे आहे ते आपणच निर्माण केलं. मला सांगा, कम्प्युटर जे काही स्क्रीन आहे, मी मुलांना विचारते का रे हे कुणी बनवलं? मानवाने बनवलं. म्हणजे बुद्धी कुणाची जास्त आहे? पण आपण किती त्याच्या आहारी गेलोय. आपण आपल्या बुद्धीला तपासूनच बघत नाही. अहो, कोविड नंतर मला शाळेतल्या टीचरचा फोन यायला लागला, मॅडम 8वीतल्या मुलाला मी मोठी पट्टी घालून बसवलं, तो मुलगा नीट बसतच नाही बेंचवर. का? तर मी पूर्ण ऑनलाईन लोळून सोफ्यामध्ये मस्त बसून ऑनलाईन क्लासेस अटेंड केलेले असतात. आपल्याला देवाने 5 इंद्रिय दिलेत, आणि ज्यांच्याकडे हे 5 इंद्रिय आहेत त्याच्यापेक्षा सुखी आणि श्रीमंत माणूस जगात नाही. तर ह्या 5 इंद्रियांमधल्या कोविडमध्ये आपण, मला वाटतं, फक्त एकच इंद्रिय वापरलं. आपल्या पापणीची 70 वेळा उघडझाप होते एका मिनिटात, ती बंद झालेली आहे. इतके डोळे ताणून आपण तो स्क्रीन बघतो आहोत. हे सगळं कुठे नेतंय आपल्याला? आजच मी AI बद्दल पण वाचलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माणसांना जवळ येऊच द्यायचं नाहीये का? जो स्थायी भाव आहे. कसं वाटतं मिठी मारल्यावर? कसं वाटतं हातात हात घेतल्यावरती? एक स्पर्शामध्ये जादू आहे. घरात पण एकमेकांना एक मायेचा स्पर्श. तुमच्या मुलांनाही तुमच्या खरंच 9 मिनिटं लागतात. सकाळी उठल्यावरती, शाळेतनं किंवा कॉलेजमधनं आल्यावरती, आणि रात्री झोपायच्या आधी क्वालिटी टाईम तुम्ही द्या. आणि उरलेलं काम तुम्ही काय करतात त्याच्यावर मुलं करणारे हे पण लक्षात म्हणजे आपण लक्षात घ्यायला हवं. ती गोष्ट अशी होती की एक मुलगा IT मध्ये काम करत असतो आणि त्याला खूप आईची आठवण येते. वडील गेलेले असतात तर तो येतो आईकडे, आणि
लग्न झालेलं असतं, मूल पण असतं, पण तो एकटाच येतो. तर आई म्हणते का अरे आल्या आल्या चहा वगैरे करते. आई खूप खुश असते, त्या दिवशी एकटीच असते. तर आई म्हणते की का रे तू सुनेला नाही आणलं, म्हणजे बायकोला नाही आणलं, मुलांना नाही. म्हणे मला ह्यावेळेस एकटाच यायचं होतं आई, मला तुझी खूप आठवण येत होती आणि मला ते सगळं माझं बालपण आठवत होतं आणि मला आज ना तुझ्या कुशीत झोपायचं आहे, म्हणून मी आज असा 2 दिवसाची सुट्टी टाकू. म्हणजे हे बघा, परत मी म्हणते मानसिकदृष्ट्या तुम्ही किती जवळ आहात हे खूप महत्त्वाचं आहे. मुलगा दुसऱ्या गावाहून येतोय, तो रोज आईजवळ राहत नाही. मग आई फार खुश असते मुलगा येणार आहे. मग काय त्या मुलाला आवडणारं सगळं जेवण शिजतंय, मस्त चर्र फोडणीचा आवाज येतो, वास येतो आहे. मुलाचे पण एकदम सगळी भूक एकदम अशी जागृत झालेली आहे. आईच्या हातचं जेवायचं. दुपारी मस्तपैकी आईच्या हातचं जेवतात दोघं जण, खूप गप्पा मारतात आणि मग मुलगा ताट उचलायला लागतो. तर आई म्हणते उचलू दे रे मला, हल्ली मी एकच ताट उचलते ना, उचलू दे ना मला 2 ताट. तर तो म्हणतो नाही, मग आज मी तुझं ताट उचलतो. म्हणून तो सिंक जवळ जातो आणि जनरली आपल्या सामान्य घरांमध्ये किचन जवळ कुठेतरी कालनिर्णय लावलेला असतो. तर त्या कालनिर्णयावरती ना कोरा असतो, तो महिना कोरा असतो आणि त्याला माहिती असतं की आईची काय सवय आहे की कालनिर्णयावर आई प्रत्येक तारखेला काहीतरी लिहिते, प्रत्येक तारखेला. मग तो मागे बघतो 8 महिन्यापूर्वी त्याला सापडतं की आज बाबांच्या तोंडाची चव गेली, आज बाबांनी असं असं म्हटलं, आज बाबांसाठी मी डाळिंबाचा ज्यूस केला, आज हे काका बाबांना भेटायला आले होते. अशा टिप्पणी तिथे लिहिलेली असते 8 महिन्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर बाबा जातात. त्याला खूप गलबलून येतं, पण तो दाखवत नाही आईला की माझ्या हे लक्षात आलंय. आणि छान जेवण झालेलं असतं, त्यामुळे मस्त झोप काढतो. आणि मग 5 वाजता आईने चहा ठेवलेला असतो, चहाचा सुगंध दरवळत असतो. आईच्या हातचा चहा प्यायला आता बसायचं आहे आपल्याला खिडकीमध्ये. परत तो चहा पिल्यावर कप ठेवायला जातो आणि कॅलेंडरवर काहीतरी लिहिलेलं त्याला दिसतं. कॅलेंडरवर लिहिलेलं असतं की आज माझा बाळ आलं आणि त्याला आवडणारा स्वयंपाक मी बनवला. त्या दिवशी तो मुलगा ठरवतो की मी आईचं कॅलेंडर रिकामं राहू देणार नाही. ही जगण्यासाठीची उमेद, हे कुणाला तरी काहीतरी कुणासाठी मी करते, माझ्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकते आहे. करण्यातला देण्यातला भाव फार फार दातृत्व आहे, खूप महान आहे. कृती कुणासाठी तुम्ही काय करता हे खूप महान आहे आणि आपण ते बघतोच आहोत. पण हे जाणणं म्हणजे त्या आईचा तो पेन जाणणं, जे काही दुःख होतं किंवा ती कुठल्या परिस्थितीतून जाते, म्हणजे सह अनुभूती तिच्या शूमध्ये जाऊन बघणं, हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जर आपण केलं ना, तर मला वाटतं आपल्यासारखं सुखी कुटुंबच कुठलं नाही. आणि त्या कुटुंबातली लय, त्या कुटुंबातला सूर सगळं बदलून जाईल बघा. एकमेकांना फक्त थोडंसं समजून घ्या म्हणजे नक्की काय गरज आहे भावनिक, ती समजून घ्या. माणसाच्या भावनिक गरजा पण खूप असतात. मॅस्लो नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने, सगळ्यांना माहिती असेल इथे, की त्याने मनुष्य प्राण्याच्या मानसिक गरजांचा एक पिरॅमिड बनवला होता. आपण नेहमी फूडचा पिरॅमिड बघतो, खाली कार्बोहायड्रेट्स, मग काय विटॅमिन्स, मिनरल्स, काय जे काय असेल आणि मग फॅट. तसा त्याने एक बनवलेला होता, चार्ट बनवला आहे, तो आजही आम्ही सगळेजण वापरतो. त्या चार्टमध्ये असं होतं की माणसाचा जन्म झाला की कुठल्या गरजा असतात, तो जन्म झालेल्या बाळाच्या गरजा कुठल्या असतात, सगळ्या शारीरिक गरजा आहेत. मला सू लागली, मला कोरडं करा, मला भूक लागली, मला जेवायला पाजा, मला गरम होते, मला फॅन लावा, थंडी वाजते, पांघरूण घाला. या शारीरिक गरजांपासून जेव्हा तो बाल्यावस्थाकडे जातो तेव्हा परत मानसिक गरज बदलली ना. आता पायावर उभं राहायला लागलं मूल, मग काय गरज झाली, सुरक्षा. तुमचं मूल पायावर उभं राहील, चालेल, तेव्हा जेव्हा त्याला सुरक्षित वाटेल तो असा धरून चालेल, तुमचं बोट धरून चालेल. मग तुम्ही बागेत जर नेला तर तो बघणार, आई बाबा आजूबाजूला आहेत ना, मग तो खेळणार. कारण तेव्हाची मानसिक गरज असते सुरक्षा, सेफ्टी. मग नंतर ते मूल थोडं मोठं झाल्यावर गरज काय असते, लव अँड बिलॉंगिंग, प्रेम द्या.
माझं, माझे आई बाबा, माझं खेळणं, माझी आजी, माझे आजोबा, माझं भावंड, बिलॉंगिंगनेस. खेळणं पण देत नाही लवकर कुणाला. त्याच्यानंतर काय असतं की आयडेंटिटी. मला पण कळतं बरं का, मला पण विचारा बरं का कुठलं फ्रीज घ्यायचं आहे, मी सांगणार ना कुठल्या रंगाचं आहे, ती माझी ओळख आहे, मला कळतं, मला विचारा. आणि त्याच्या पुढे आहे सेल्फ एस्टीम, स्वाभिमान. तो जो ॲडोलेसन्समध्ये असतो तो. ह्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण त्या भावनिक गरजांचं सक्षमपणे, डोळसपणे त्या पुरवल्या तर मला नाही वाटत की व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेगळ्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणून आम्ही नेहमी ॲडोलेसंट मुलांच्या बाबतीत पालकांना सांगतो की असू देत ना, राग येत असेल तुम्हाला, रागवू शकतात. बरं तुम्ही काय करतात, कुठली पॅरेंट, कुणाचाही हेतू काहीच असा आपल्या मुलाला हर्ट करणं हा कुठल्या पेरेंटचा हेतू जगात मला सापडणार नाही. पण काय असतं ना, त्यांना चिंता असते उद्या ह्याचं कसं होणार, आणि उद्या ह्याचं कसं होणार ह्याच्यासाठी जो आज तळतळाट चाललेला असतो तेव्हा थोडंसं विचार करायचं की अरे पण तो आज पण आहे, त्याचा आज पण आहे, आज पण थोडं सुखकर करू म्हणजे उद्याही तसंच होणार. आणि मुलांना मी सांगते की जेव्हा तुम्हाला तुमचे आईवडील रागवतात, जेव्हा तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं पटत नाही, राग येतो, कंपॅरिझन करता तुम्ही आपल्या इतर मुलांच्या आईवडिलांबरोबर, तेव्हा फक्त लक्षात ठेवा, विचार करा की तुम्हाला रागवण्यामागे, तुम्हाला बोलण्यामागे आईवडिलांचा उद्देश तुम्हाला हर्ट करणं होतं की तुम्हाला करेक्शन करायचा. उद्देश खूप महत्त्वाचा आहे. पण ते वय असं असतं ना, तेव्हा उद्देश कळत नसतो, तेव्हा फक्त कळतो मला रागवलं, कारण मी माझा स्वाभिमान ही गरज फारच मोठी झालेली असते. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर आपण कुठे तू पुढे कुठे मी मागे, 2 पावलं मुलांबरोबरही तुम्ही पुढे जा, 2 पावलं मुलांनी मागे या. आपल्या घरातले आपले आई वडील असतील त्यांनी पण थोडंसं पुढे जा, थोडंसं मागे या, थोडंसं ॲडजस्टमेंट. आपण गाडी चालवतो रस्त्याने तर ॲडजस्टमेंट करतो ना, सेकंड गिअरमध्ये काय फर्स्ट गिअरमध्ये सतत गाडी चालवता का तुम्ही? नाही चालवत. तर ह्या ॲडजस्टमेंट, हे बॅलन्सिंग, हे जर आपण कुटुंबात केलं तर मला नाही वाटत की कुठल्या कुटुंबाला आपल्या कुटुंब व्यवस्थेत, किंवा बऱ्याचदा मला माझ्याकडे येणाऱ्या आया, स्पेशली पौगंडावस्थेत, ज्या पौगंडावस्थेतली मुलं, जे ॲडोलेसंटमधली मुलं, ही बऱ्याचदा फार आक्रमक असतात, रिबेलियस असतात, एनर्जी असते. आणि मुलींच्या बाबतीत पण आयांना असं वाटतं की अरे बापरे, माझी तर मुलगी माझं काही ऐकतच नाही, तिला तर मी नकोच असते आणि माझ्यावर प्रेमच करत नाही आणि तिला दुसऱ्यांचंच जास्त. मी सगळ्यांना सांगते आणि त्या सगळ्या आयांना मी सांगू इच्छिते, तुम्ही आई म्हणून 9 महिने प्लस आहात जगातल्या कुणाही पेक्षा, तेव्हा ती भीती काढून टाका. आई 9 महिने प्लसच असते जगात, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मुलांनाही सांगते मी, कोणी नाही करू शकणार तुमच्यावरती. तुमच्या यशस्वीतेचा, तुमच्या सक्सेसचा, तुम्हाला काही चांगलं मिळाल्याचा निर्भेळ विनाशर्त आनंद कुणाला होऊ शकतो तर तो आईवडिलांनाच होऊ शकतो. त्यामुळे आईवडिलांचा आदर करा. आईवडील तुम्हाला जे काही सांगता आहेत त्याच्या मागचं कारण समजून घ्या आणि संवाद. झाल्या गोष्टी करूच नका ना. आज तुम्हाला वाटतंय की आज फारच काहीतरी विचित्र, बाबा फार विचित्र वागलेले आहेत, आज बाबा न सांगता निघून गेले आहेत, त्यांना दिसत नाही, रस्ता क्रॉस करतात, बऱ्याच गोष्टी असतात अशा कुटुंबात घडत असतात. किंवा आज हा अमुक एका घरात गेला आणि याने सांगितलंच नाही आणि आम्ही शोधत होतो. होऊ द्या, ज्या गोष्टी होतात, मुलगा असू दे, आई वडील असू दे, वृद्ध घरातले असू दे, पण जेव्हा ती गोष्ट घडते ना तेव्हाच्या तेव्हा करेक्शन करायला जाऊ नका, थोडा वेळ घ्या. 2 आयांची गोष्ट अशी होती की दोघींना मुली होत्या, साधारण 20तल्या मुली, कॉलेजमध्ये असलेल्या, आणि दोघींची वेळ ठरलेली होती की 6 वाजता मुलगी घरी येणार म्हणजे येणार, कारण बसचा नंबर आईला माहिती आहे, कुठल्या बसने येते कॉलेजमधनं सगळं आईला माहिती आहे. 6 वाजता बस थांबणारी मुलगी येणार आहे, दुसरी पण मुलगी 6 वाजता का 6:30 वाजता येणार आहे. ते रोजचं रुटीन ठरलेलं असतं, आईबाबांना माहिती असतं. एक दिवस असं होतं की त्या दोन्ही मुली 6:30 वाजता 7 वाजता तरी घरी आलेल्या नसतात आणि आपसुकच आपण फोनच लावतो ना, आई फोन लावते,
मुली फोन उचलत नाही आहे. एकाचा फोन स्विच ऑफ येतो आहे, एक मुलगी फोन उचलत नाही आहे. आणि मग आईचा जीव कासावीस काय झालं असेल बरं. मुलगी बाहेर आहे, 7 वाजून गेले, अजून आली नाही म्हणजे नक्कीच. आणि आपल्या घरात मनात मन चिंती ते वैरीनं चिंती, त्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी सुरू होतात. म्हणजे त्याला काही अंतच नसतो. काय एक्सटेंटपर्यंत आपण विचार करू शकतो. कारण निगेटिव्ह गोष्टींचा विचार आपण जास्त करतो. निगेटिव्ह गोष्टी आपण जास्त नातेसंबंधात बघा ना तुम्ही, निगेटिव्ह गोष्टी ज्या झाल्या असतील त्या तुम्ही विसरत नाही, चांगल्या गोष्टी लगेच विसरतो. माझ्याबरोबर काही झालं, काही दुःखद प्रसंग झाला, मला काही आजार झाला तर मलाच का, पण माझ्याबरोबर 10 गोष्टी जेव्हा चांगल्या होतात तेव्हा मला प्रश्नच पडत नाही की मलाच. तर असा तो आई, दोघे आई, एक आई नुसती घालमेल आत जाते बाहेर जाते, एक आई दिवा लावला आहे, स्तोत्र म्हणते आहे, स्वयंपाक पण करते आहे, मनातल्या मनात स्वतःला समजवते की काही झालं असेल. आता दोघी मुली घरात शिरल्या, वरचं वातावरण. एक मुलगी आली, ती अजून घरात पाय दारात पाय, तुला कळत नाही का बाबाचे पैसे वर आलेत का, एवढा मोठा तुला फोन घेऊन दिलेला आहे, फोन करता येत नाही का, असं झालं तसं झालं, ब्ला 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 ब्ला. आईचं बंबार्डिंग चालू. मुलीने चप्पल फेकली, बॅग फेकली, रूममध्ये गेली, रूम बंद करून मुलगी आतमध्ये. दुसऱ्या घरातलं वातावरण असं होतं की आज तुला खूपच उशीर झाला गं, आपल्याला मलाही आता भूक लागली आणि मी आज मस्त गरम गरम हे केलं, आपण असं करूया, जेवूयात लवकर, आता लवकर ये बरं हातपाय धुवून. ती मुलगी लवकर हातपाय धुवून येते, जेवायला बसते. आणि जेवायला बसल्यावर ती तिची कहाणी सांगते की तिला का वेळ झाला. संवाद सुसह्य झाला, कारण कळलं, एकमेकांमधला राग द्वेष याला कुठेही जागा राहिली नाही. दुसऱ्या घरात काय झालं, मुलगी जेवली नाही, आई जेवली नाही, त्याच एनर्जीमध्ये दुसऱ्या दिवशी मुलगी उठते आहे, राग तर मनात आहे, रात्रभर झोप नाही, पोट रिकाम आहे. म्हणजे बघा तुम्ही, दोन्ही घटना सारख्या आहेत, पण दोन्ही घटनांकडे दोन्ही आया कशा बघतात. म्हणजे आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपल्या घरातल्या वातावरणाला कारणीभूत असू शकतो. समजून घ्या, थोडा पॉज घ्या, विचारा. घाईघाईने लगेच कन्क्लूड करू नका. आजकाल ना प्रत्येक गोष्ट कन्क्लूड करायची, मला पटकन सोल्युशन लगेच काहीतरी हवं आहे. तर ही प्रोसेस आहे. या अनुभवातनं तुमचं मूल पण घडतंय. जगात वाईट अनुभव येणारे, चांगले अनुभव येणारे, पण त्यांना आलेले अनुभव तुमच्यापर्यंत त्यांना जर सांगायचे असतील, पोचवायचे असतील, तर तो पेस त्यांना द्यायला पाहिजे. आल्या त्या मुलीला असं झाल्यामुळे काय झालं, मग त्या मी म्हणते ती आई म्हणजे लालिमा आणि ही आई म्हणजे नीलिमा, असे आमचे सर पण म्हणतात. नीलिमा शांत, लालिमा भडकलेली. अजून आई मुलगी असं कसं करू शकते, च च च च च. मी एखादी साडी नेसून ऑफिसला गेले, 4 जण मला म्हणतायत, मॅडम काय मस्त दिसताय, काय छान साडी आहे. मला फार आनंद झाला. मग टिफिन लंचची वेळ झाली आणि एक मैत्रीण म्हणते, अगं तू ही साडी, ह्याच्यात हा रंग नव्हता का, तुला तो जास्त छान दिसला असता. माझा जेवणातला पण इंटरेस्ट गेलाय आता. मी विसरूनच गेले 4 जणांनी मला काय म्हटलंय. बरं, त्या साडीमध्ये, त्या वस्त्रामध्ये कुठली ताकद आहे का मला आनंदी करण्याची? अजिबात नाही. मला आनंदी करण्याची ताकद माझ्या विचारांमध्येच आहे. आणि माझा विचार काय होता की आज मी साडी नेसून गेल्यावर मला सगळ्यांनी छानच म्हटलं पाहिजे. तर त्या, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या बिल्डिंग मधल्या त्या दगड विटा माती सगळं हे बांधकाम ज्यांनी केलं ते मजूर, त्यांनीच मंदिर बांधलं, त्यांनीच तुमचा फ्लॅट बांधला. तरी मंदिरात किती प्रसन्न वाटतं, कारण मी मंदिरात विचारच काय करून जातीये, इथे मला शांती मिळणार. म्हणून नेहमी असं म्हणतात की सत्संगाला जा, आध्यात्मिक ओळख असेल तर तुम्ही, स्पिरिच्युअल तुम्ही असाल तर तुम्ही मेडिटेशन करायला जा. मंदिरात जाणं, मेडिटेशन करायला जाणं. तर मला असं नेहमी वाटायचं की हा ना माझा खूप वैयक्तिक प्रश्न आहे की मी
माझी श्रद्धा कशी असावी, माझी भक्ती कशी असावी, मी मंदिरात जावं की नाही, मी समूहामध्ये मेडिटेशन करावं की नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, ते वाईब्स असतात. मंदिरात कोणी वाईट विचार घेऊन जाईल का हो, आता मला चोरी करायची किंवा आता मला याचा इथे ह्याला ना आता मला तिथे जाऊन चांगला धडा शिकवायचा, हा विचार घेऊन मंदिरात कोणी जातं का? हा विचार घेऊन कोणी मेडिटेशनला? तर त्या सगळ्यांचा तो जे वाईट जी एनर्जी आहे ती मला तिथे मिळते. आणि त्या विचारांनी जर मी घरात शिरलो तर माझं घर मंदिरच आहे ना, की इथे मला शांती मिळणार आहे, इथे मी सगळं कन्फेस करू शकतो. देवाजवळ जाऊन बोलतो आपण, चुकलं बरं का माझं, माफ कर मला, शक्ती दे मला, येऊ दे संकट, जे माझ्या प्रारब्धात आहे ते येणारच आहे, पण ते सहन करण्याची शक्ती दे. असेच विचार घेऊन जर तुम्ही तुमच्या घरात शिरलात तर मला असं वाटतं घरात काही मंदिरापेक्षा वेगळं नाही आहे. कारण परत त्याच्यामध्ये ती शक्ती नाही आहे, विचारांमधली शक्ती महत्त्वाची आहे. तर ह्या कुटुंब व्यवस्थेच्या शेवटाकडे, म्हणजे आपण ह्या जो आजचा विषय आहे धागा धागा अखंड विणूया, याच्या शेवटाकडे येताना मी असं सांगेल की परस्पर संबंध, परस्परांचं नातं, मग ते नातलग असू दे, मित्र असू दे, समाज असू दे, घरातली मंडळी असू दे, रक्ताची असू दे, ह्या सगळ्याशी आपण वागताना थोडासा शूड आणि मस्त जर काढला, आपण थोडं त्यांच्या जागेवर जाऊन बघितलं, आपण थोडासा संयमित संवाद साधला, तर मला वाटतं तो संवादही चांगला होणार आहे, तुमचं पण बॉन्डिंग चांगलं होणार आहे आणि कुटुंबाचं स्वास्थ्य पण. आणि तुम्ही सांगा ना, अशा कुटुंबांमध्ये मुलं चांगली नर्चरच होणार आहे. नेचर आणि नर्चर हे दोन रूल आहे व्यक्तिमत्व घडण्याचे. नेचर म्हणजे त्या व्यक्तीचं बेसिक स्वभाव, त्याचा जन्मजात त्याच्याकडे असलेली क्षमता, त्याचे विचार तर जन्मजात येत नाही, पण टेम्परामेंट जे आपण म्हणतो, ऊर्जा म्हणतो, एनर्जी म्हणतो, जी जन्मजात आहे ती, ते त्याचं नेचर. आणि तुम्ही नर्चर करणे, संगोपन करतानाचं, ह्या दोन गोष्टी, नेचर आणि नर्चरिंग, ह्या दोन गोष्टी माणसाचं व्यक्तिमत्व घडवत असतात. आज इथे बसलेल्या सगळ्यांना आजी आजोबा असतील, त्यांनीही त्यांची मुलं जेव्हा घडत असतील तेव्हा त्यांचा घडण्याचाच विचार केला असेल, उद्याचाच विचार केला असेल. आणि आज ज्यांची मुलं घडत आहेत तेही आई बाबा त्यांच्या उद्याचा विचार करत आहेत. तर तो विचार करत असताना मला असं वाटतं की संवादाला खूप महत्त्व द्या. फोन, गॅजेट्स ह्याला संयमित वापर ठेवा. तुम्ही त्याचं रेशनिंग करा ना, नको त्या गोष्टींचं रेशनिंग का करतो आपण? ठरवा ना, कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे. जेवणामधले मसाले वाईट आहेत का? नाही, पण अति झालं की काय होतं? तर कुठली गोष्ट अति, एक्सेस इज पॉइझन. आणि आपल्याला एक्सेसच करण्याची खूप सवय लागली प्रत्येक गोष्ट. म्हणजे आता एक नवीन फिलॉसॉफी आली, लेस इज मोर. ऐकलं असेल तुम्ही, जे कमी आहे ते खरं जास्त. मला हे मिळालं नाही म्हणून मी तुम्हाला उलट जे मिळालं ना तेच तुम्ही मुलांना द्यावं, तेच गरजेचं आहे. म्हणून आज तुम्ही पण इथे आहात आणि मी पण इथे आहोत. आपल्याला जे मिळालं ना तेच देणं गरजेचं आहे मुलांना सुद्धा. तर या कुटुंबाचं जो स्वास्थ्य आज आपण बोलतो आहोत, त्याच्यामध्ये मग ही संकल्पना कशी आली? धागा धागा काय विषय ठेवायचा? धागा धागा अखंड विणूया, आपण हा विषय घेतला. कारण ह्या विषयामधली एक गंमत आहे की आपण जे वस्त्र विणतो आहे ते संस्कृतीचं आहे, ते संस्काराचं आहे, ते आपल्या कौटुंबिक नातेसंबंध, परस्पर संबंधाचं आहे, ते प्रेमाचं आहे. ते वस्त्र विणताना, आणि हे अखंड विणत आलेले आपल्या आधीची पिढी विणते, त्याच्या आधीची पिढी विणते आहे. हे विणत असताना जर ती विण घट्ट असेल, जर ती विण घेताना त्याच्यात प्रेम ओतलेलं असेल, तर ते वस्त्र नक्कीच नरम, मुलायम, मृदू होईल. आणि त्याची ऊब मला वाटतं आपण पुढच्या पिढीकडे, ती ऊब आपण देऊ शकतो पुढच्या पिढीला. तर असं हे वस्त्र विणण्याचं काम मला वाटतं आपल्याला करायला हवं आहे. आणि प्रीती मॅडमने तर हे वस्त्र म्हणजे अवघा काय म्हणतात ना,
हे विश्वाची माझे घरं, असंच आयुष्य त्या जगल्या आहेत. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण पहिलं सर्कलवर आधी काम करूयात, आणि मग दुसरं सर्कल, मग तिसरं सर्कल, आणि मग वसुदैव कुटुंबकम. 2020 मध्ये जी परिषद झाली वसुदैव कुटुंबकम हे आपण त्याला टायटल दिलेलं होतं, तेव्हाही मला असं वाटलेलं की वसुदैव कुटुंबकम आपण म्हणतोय, पण खरंच आपलं कुटुंब पण तेवढं सक्षम आहे का वसुदैव कुटुंबकम म्हणण्याचं? तर आपण आधी आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सक्षम करूया, आपला भावनांकांचा विकास करूयात. आणि भावनांकाचा विकास कधीही करू शकता तुम्ही. बुद्धांकाला लिमिट आहे. बुद्धी एका पर्टिक्युलर वयानंतर बुद्धीचा विकास होऊ शकत नाही, पण भावनेचा विकास होऊ शकतो. आणि आज भावनांकावर जग जिंकायला माणसं निघालेली आहेत आणि यशस्वीतेच्या पायऱ्या चढतात. तेव्हा कुटुंबाचं भावनिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्यासारखंच खूपच महत्त्वाचं आहे, आणि ते सगळं आपल्या हातात आहे. तर आपण, आणि मग हे सगळं आपल्या हातात आहे म्हणजे काय? मी कुटुंबासाठी करू, पण मी माझ्याकडेही बघू. मी जर 50 किलो उचलू शकत असेल ना, माझी क्षमता मी ओळखली ना, तर मला कळलं मी किती आधार देऊ शकतो, मला बाहेरची गरज पडते का. आणि आज हा भावनांक वाढवण्यासाठी कधी आपल्याला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते, प्रोफेशनल लोकांची मदत घ्यावी लागते. काही त्याच्यात हे नाही. मी जेव्हा MS केलं सायकोथेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये, तेव्हा पहिला धडा मी शिकले की इवन काउन्सिलर नीड्स काउन्सिलिंग समटाईम्स. आपण मनुष्य आहोत. डॉक्टर आजारी पडत नाही असं तुम्ही ऐकलंय का कधी? असं होत नाही. त्यामुळे, आणि आपली कुटुंब व्यवस्था, आपल्या कुटुंबातले, खरं तर कुटुंबातले सदस्य आपले इनडायरेक्ट काउन्सिलरच आहे, हे पण आम्हाला शिकवलं. आपले कुटुंबातले सदस्य म्हणजे आपले वडील मंडळी, आपले शिक्षक, आपले फॅमिली डॉक्टर आणि आपले वकील, हे आपले इनडायरेक्ट काउन्सिलर आहेत. आम्ही जे प्रोफेशनल काउन्सिलर आहोत, त्याचा फक्त एक असतो की थोडासा होरायझन मोठा असतो आणि मनाचा अभ्यास केलेला असतो म्हणून. पण त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये जे वडीलधारी मंडळी असतील ती इनडायरेक्ट काउन्सिलर असतातच. हे मुलांनाही मी नेहमी सांगत असते. आणि त्याच्या पलीकडे जर असं वाटत असेल की नाही, तरी मला ना अस्वस्थता आहे हो, मला ना असं वाटतं की अजूनही माझं कुटुंबामध्ये तेवढी ती वीड घट्ट नाही आहे, किंवा ते बॉन्डिंग नाही आहे, किंवा सगळेजण खुश नाही आहे, आनंदी नाही आहे, ती हार्मनी नाही आहे, जरूर मदत घ्या. आज ते उपलब्ध आहे आपल्याकडे. सगळं विदेशातून आलं की मग आपल्याकडे योगा तसा आला तसा काही दिवसांनी हे पण येईल, कारण तिथे कॅलेंडरवर तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून नाही, आज मला काउन्सिलरला भेटायचं आहे, एक सुसंवाद साधायचा आहे. कारण काय सांगते की ही जी घरातली मंडळी, आजूबाजूची मंडळी जरी काउन्सिलर असतील तर कधी कधी ती जजमेंटल असतात, लेबल पण लावतात. पण आम्ही प्रोफेशनल मंडळी जजमेंटल असू शकत नाही, नाहीतर मग आम्ही काउन्सिलर. आम्ही प्रत्येक व्यक्तीची मन भावनाचा आदरच करतो. ही भावना फालतू आहे आणि ही भावना चांगली आहे असं कुठलंही लेबल आमच्याकडे नाही. तर आपल्याला कुटुंब स्वास्थ्याकडे जर लक्ष द्यायचं असेल आणि आपलं कुटुंब सक्षम करायचं असेल मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, तर ही पण मदत आपण घ्यायला हवी. वेळोवेळी मोठ्यांची पण मदत घ्यायला हवी. अनुभवाचा फार मोठा भाग असतो. अनुभव, आज बघा ना कितीतरी कॉर्पोरेटमध्ये ऑनररी अनुभवी लोकांना बोलवता आहेत आणि त्यांना नाही त्या फॅसिलिटी देतात, कारण आज अनुभवी लोकच नाही. स्विच ओव्हर, 4 वर्ष हे केलं, 4 वर्ष ते केलं, 5 वर्ष हे केलं. तर आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीच्या अनुभवाचा सांगायची पद्धत असते. कधी कधी नाही हो, पण ते असंच सांगतात. मग तुम्ही त्यांच्याशी कसं बोलतात, ही ना 2 वे प्रोसेस आहे, 1 वे नाही. तेव्हा दोन्हीकडून तेवढ्याच आत्मीयतेने जर झालं तर मला असं वाटतं की सगळे प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो, काही अंशी तरी सोडवू शकतो, नाही तर तज्ज्ञ आहेतच. पण कुटुंबाला महत्त्व द्या, कारण मला असं वाटतं की आपल्या कुटुंब हीच आपली ओळख पण असते.
आणि स्वास्थ्याचा तर प्रश्नच नाही. जर कुटुंबामधनं हे सगळं तुम्हाला मिळालं, मुलांना हे सगळं मिळालं, तर तुम्हाला मुलांची उद्याची चिंता करायची गरज नाही. कुटुंब सक्षम होतं आहे भावनेतून, त्याचं हे परिमाण. इथे मी माझे 2 शब्द संपवते. मला वाटतं मी बराच वेळ घेतला, कारण 8:30 वाजून गेले, 9 वाजता आणि जेवणाची वेळ पण झाली. धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद.